प्रश्न क्रमांक 1. मी निबंध लिहिला असेल या वाक्यात कोणता काळ वापरलेला आहे? ऑप्शन ए पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन बी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन सी साधा भविष्यकाळ, ऑप्शन डी पूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 5 सेकंद भेटणार आहेत. प्रश्न 1 चं उत्तर आहे ऑप्शन ए पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न 2. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील कर्ता कोण? ऑप्शन ए आरोपी, ऑप्शन बी दंड, ऑप्शन सी न्यायाधीश, ऑप्शन डी यांपैकी नाही. प्रश्न 2 चं उत्तर आहे ऑप्शन सी न्यायाधीश. प्रश्न 3. तानाजी लढता लढता मेला वाक्य प्रकार ओळखा. ऑप्शन ए केवल वाक्य, ऑप्शन बी मिश्र वाक्य, ऑप्शन सी संयुक्त वाक्य, ऑप्शन डी उद्गार्थी वाक्य. प्रश्न 3 चं उत्तर आहे ऑप्शन ए केवल वाक्य. प्रश्न 4. निरोगी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए कर्मधारय, ऑप्शन बी बहुव्रीही, ऑप्शन सी नत्र तत्पुरुष, ऑप्शन डी द्विगु. प्रश्न 4 चं उत्तर आहे ऑप्शन सी नत्र तत्पुरुष. प्रश्न 5. हा चिकू साखरेपेक्षा मधुर आहे अलंकार ओळखा. ऑप्शन ए व्यतिरेक, ऑप्शन बी दृष्टांत, ऑप्शन सी अन्वय, ऑप्शन डी श्लेष. प्रश्न 5 चं उत्तर आहे ऑप्शन ए व्यतिरेक. प्रश्न 6. संतांच्या अभंगामध्ये काव्याच्या कोणत्या प्रकारचा रस असतो? ऑप्शन ए करुण, ऑप्शन बी वीर, ऑप्शन सी अद्भुत, ऑप्शन डी शांत. प्रश्न 6 चं उत्तर आहे ऑप्शन डी शांत. प्रश्न 7. दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यांमध्ये कोणता अलंकार होतो? ऑप्शन ए यमक, ऑप्शन बी उत्प्रेक्षा, ऑप्शन सी उपमा, ऑप्शन डी अतिशयोक्ती. प्रश्न 7 चं उत्तर आहे ऑप्शन ए यमक. प्रश्न 8. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात? ऑप्शन ए उद्गारवाचक, ऑप्शन बी संयोग चिन्ह, ऑप्शन सी प्रश्नचिन्ह, ऑप्शन डी अवतरण चिन्ह. प्रश्न 8 चं उत्तर आहे ऑप्शन डी अवतरण चिन्ह. प्रश्न 9. वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन ए सद्गुणी, ऑप्शन बी हुशार, ऑप्शन सी शांत, ऑप्शन डी रागीट. प्रश्न 9 चं उत्तर आहे ऑप्शन ए सद्गुणी. प्रश्न 10. लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन ए हिरा, ऑप्शन बी परीस, ऑप्शन सी हिरकणी, ऑप्शन डी सागरगोटा. प्रश्न 10 चं उत्तर आहे ऑप्शन बी परीस. प्रश्न 11. गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? ऑप्शन ए शिंगरू, ऑप्शन बी शावक, ऑप्शन सी पिल्लू, ऑप्शन डी करडू.
प्रश्न 11चं उत्तर आहे ऑप्शन ए शिंगरू. प्रश्न 12 शत्रूला न सामील झालेला असा कोण? ऑप्शन ए देशप्रेमी, ऑप्शन बी फितूर, ऑप्शन सी एकनिष्ठ, ऑप्शन डी फिरंगी. प्रश्न 12चं उत्तर आहे ऑप्शन सी एकनिष्ठ. प्रश्न 13 हातच्या काकणाला डॅश डॅश कशाला? मन पूर्ण करा. ऑप्शन ए आरसा, ऑप्शन बी आधार, ऑप्शन सी मदत, ऑप्शन डी ओळख. प्रश्न 13चं उत्तर आहे ऑप्शन ए आरसा. प्रश्न 14 चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन ए संत तुकाराम, ऑप्शन बी संत नामदेव, ऑप्शन सी संत ज्ञानदेव, ऑप्शन डी संत सोपानदेव. प्रश्न 14चं उत्तर आहे ऑप्शन सी संत ज्ञानदेव. प्रश्न 15 पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? ऑप्शन ए पगार, ऑप्शन बी सरकार, ऑप्शन सी अडकिता, ऑप्शन डी अतिथी. प्रश्न 15चं उत्तर आहे ऑप्शन डी अतिथी. प्रश्न 16 सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. ऑप्शन ए खुशी, ऑप्शन बी गरीब, ऑप्शन सी वही, ऑप्शन डी कीर्ती. प्रश्न 16चं उत्तर आहे ऑप्शन सी वही. प्रश्न 17 विठ्ठल या शब्दाची जात ओळखा. ऑप्शन ए सामान्य नाम, ऑप्शन बी विशेष नाम, ऑप्शन सी भाववाचक नाम, ऑप्शन डी यांपैकी नाही. प्रश्न 17चं उत्तर आहे ऑप्शन बी विशेष नाम. प्रश्न 18 कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 4. प्रश्न 18चं उत्तर आहे ऑप्शन बी 6. प्रश्न 19 मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 5. प्रश्न 19चं उत्तर आहे ऑप्शन डी 5. प्रश्न 20 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? ऑप्शन ए स्वरादी, ऑप्शन बी अनुनासिके, ऑप्शन सी ध्वनी, ऑप्शन डी अक्षर. प्रश्न 20चं उत्तर आहे ऑप्शन ए स्वरादी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.